नमस्कार मैत्रिणींनो, ऋतिकाज किचन स्टोरीजमध्ये मी आपले स्वागत करते। तर पावभाजी आज आपण बघणार आहोत। त्यासाठी मी इथं 3 ते 4 बटाटे उकळत ठेवलेले आहेत। तोपर्यंत एका कढईमध्ये थोडंसं तेल आणि 4 बटरचे तुकडे गरम करून घेतलेले आहेत। हे गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची परतवून घेणार आहे। त्याचबरोबर आलं लसूण बारीक चेचून घेतलेले आहे। हे तुम्ही मिक्सरला पण लावून घेऊ शकता। आणि त्यानंतर छान सुगंध येण्यासाठी यामध्ये 1 टेबलस्पून कसुरी मेथी घातलेली आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि ग्रीन पीस परतवून घ्यायचे आहेत। सगळ्यात शेवटी ग्रीन पीस परतवून घ्यायचे, कारण हे पटकन भाजले आणि शिजले जातात त्यामुळे। आता हे 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे झाकण ठेवून। आता यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर पावभाजी मसाला हा मी इथं रेडीमेड वापरलेला आहे। त्याचबरोबर 1 चमचा तिखटाची पूड, 1 चमचा कांदा लसूण तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी घालून हे परतवून घ्यायचं आहे। परत 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आणि इथं तुम्ही बघू शकता छान असा कट आलेला आहे। पावभाजी म्हणली की कट तर हवाच हवा, इथं तुम्ही बघू शकता। आता हे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही ग्लासनं स्मॅश करून घेऊ शकता। मी काही ठिकाणी बघितले की हे मिक्सरला लावून घेतात, पण खूप पण बारीक करून घेतलं तरी इतकी चव लागत नाही, त्यामुळे मी प्रेफर करते की स्मॅश करून घ्यायचं। आता यामध्ये उकडलेले बटाटे परतवून घ्यायचे आहेत। हे ऑलरेडी उकडलेले आहेत त्यामुळं सगळ्यात शेवटी घालायचं आहे आणि परत एकदा हे सगळं व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे। लागेल तेवढं थोडं थोडं गरम पाणी यामध्ये घालत हे परत 5 ते 10 मिनिटं असं परतवून घेत राहायचं आहे। कोणताही पदार्थ बनवताना जर तुम्हाला पाणी ॲड करायचं असेल ते शक्यतो गरम वापरावं, जेणेकरून त्यातली ओरिजिनल चव बदलणार नाही पदार्थाची। मी परत थोडंसं पाणी यामध्ये घालून हे परत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आणि अशा पद्धतीनं आपली पावभाजीमधली भाजी तयार झालेली आहे। हे तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबीरीनं व्यवस्थित गार्निश करून घेऊ शकता। मला शक्यतो कोथिंबीर जास्त आवडते, त्यामुळे मी प्रत्येक पदार्थामध्ये कोथिंबीर घालतेच। आणि त्याचबरोबर छान टेस्टी होण्यासाठी यामध्ये 1 टेबलस्पून लिंबाचा रस ॲड करायचा आहे। त्यामुळे याला छान अशी चव येते आणि आपली भाजी रुचकर बनते। आता आपली पावभाजीमधली भाजी तयार झालेली आहे। आता सगळ्यात लास्ट यामध्ये 4 ते 5 बटरचे तुकडे मी घालणार आहे, जेणेकरून याला ढाबा स्टाईल आपली पावभाजी तयार होईल। आता पाव परतवून घेण्यासाठी मी इथं पॅनमध्ये थोडंसं बटर लावलेलं आहे आणि व्यवस्थित पाव परतवून घेतलेले आहेत। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।